तर केवळ कोकणातच नाही तर गोंदियामध्ये सुद्धा मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे गोंदियात सुद्धा ठिकठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली आहे। सखल भागात पाणी साचतंय। ग्रामीण भागातील रस्त्यांना नाल्याचं स्वरूप प्राप्त झालंय। मुसळधार पावसामुळे धान उत्पादक शेतकरी एकीकडे सुखावले, मात्र या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलंय। शहरांमध्ये सुद्धा रस्त्यांवर पाणी साचलंय। सखल भागात पाणी साचल्यानं वाहतुकीवर याचा परिणाम झालाय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी राकेश रामटेके आपल्यासोबत जोडलेले आहेत। राकेश, मुसळधार पाऊस बरसतोय त्यामुळे जनजीवन गोंदियातील विस्कळीत झाले, अधिक माहिती। निश्चितपणे गोंदिया जिल्ह्यामध्ये आज सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू झाली। अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुद्धा आला आणि त्यामुळे ग्रामीण भागासह शहरी भागामध्ये अनेक नदी नाले तुडुंब भरून वाहत होते आणि त्यामुळेच शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये रस्त्यावर पाणी साचलेलं होतं आणि या पाण्यातून नागरिकांना येणे जाणं करावं लागत होतं। त्यामुळे लोकांनी नाराजगी व्यक्त केली होती। असे असले तरी मात्र गोंदियात पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांना मात्र मोठं समाधान व्यक्त केलं आहे, कारण शेतीच्या कामाला यामुळे मोठ्या प्रमाणात वेग येणार आहे आणि शेतकरी या पावसामुळे सुखावला असून आपल्या शेतीच्या कामाकडे आता शेतकरी वर्ग लागणार आहे। जगदीश, ठीक आहे, तर सर्व प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले होते, सगळ्यांचे धन्यवाद।